गुड आफ्टरनून सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये, रिलायन्सचा. सो तुम्हालाही आम्ही घेऊन जातो. लेट्स गो. चला. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या दिशेने आपण आता निघालो आहोत. ते एक सर्वात मोठे मुंबईमधले कमर्शियल हब आहे. सगळ्या मोठमोठ्या कंपन्या तिथे आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सवर एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. खूप सुंदर परिसर आहे हा. सगळ्या मोठमोठ्या कंपन्या, त्यांचे ऑफिसेस इथे आहे. हे बाकीचे सुंदर बिल्डिंग आहे ना ही पण. आता आपण BKCमध्ये एंट्री केलेली आहे. हे पहा, आता समोर जी मोठी जायंट बिल्डिंग दिसते आहे तिथे आपल्याला जायचं आहे. रिलायन्स जिओ प्लाझा असं याचं नाव आहे. प्रचंड मोठा मॉल आहे हा. मॉल पण म्हणता येणार नाही, प्लाझाच बरोबर आहे. कारण इतका सुंदर आहे. आतून बघालच तुम्ही. आता पुढे राईटने वळलं की त्याचं गेट दिसेल आपल्याला. त्याचं स्ट्रक्चरही युनिक आहे. हे पहा, धीरूभाई अंबानी स्क्वेअर आहे हा. हे पहा लांबून कसा दिसतोय तो प्लाझा. वेगळं स्ट्रक्चर आहे, खूप सुंदर आर्किटेक्चर आहे आणि एंट्रन्स पण एकदमच युनिक होता. मला खूप आवडला हा मॉल मनापासून. अगदी पहिल्यांदा मी असा मॉल पाहिला होता. इतके मुंबईत मॉल फिरले पण असा मॉल मी पाहिला नाही कधी. खूपच सुंदर आहे. बघालच तुम्ही आता. हे पहा आहे की नाही किती युनिक. वेगवेगळे डायरेक्शन्स दाखवले आहे. वेगवेगळे ठिकाण आहेत त्या एरियामधले. पण किती सुंदर आयडिया आहे. आणि जशी आम्ही एंट्री केली ना, नुसते बघत राहिलो होतो. एकदम ड्रीमी, मार्वलस, खूप सुंदर. सगळं चकाचक व्हाईट. खूप सुंदर वाटलं. लॅविश एकदम. इकडे आर्ट गॅलरीज होत्या, तिकडे आपण नेक्स्ट टाइम जाऊया. आम्ही जस्ट आज जाऊन बघितलं. पण एकदम इतकं सुंदर वाईब होती. इतका सुंदर फ्रॅग्रन्स येत होता आणि एकदम सुंदर एक्सपिरियन्स होता आजचा हा. आता एक एक स्टोअरमध्ये आम्ही जाऊन बघत होतो. सगळे हाय एंड ब्रँड्स होते. रोलेक्स, गुच्ची, एक से एक ब्रँड होते. अरमानी. हे पहा, गुच्चीमध्ये आम्ही आता आतमध्ये जातोय. लुई विटॉन, बर्बेरी, सगळे एक से एक होते. आणि ऑफकोर्स आपण आज फक्त विंडो शॉपिंगच करू शकतो कारण हे सगळे लाखोच्याच गोष्टी आहेत. पण एक फील घ्यायला सुद्धा तरी आपल्याला मजा वाटते ना. जाऊन बघायला काहीच हरकत नाही. जर तुम्ही कधी मुंबईत आला तर नक्की एकदा व्हिजिट नक्की करा. मी हायली रेकमेंड करेल. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. एवढ्या लॅविश वस्तू जवळून पाहायला सुद्धा खूप छान वाटत होतं. आता या छोट्या छोट्या पर्सेस सुद्धा सगळ्या 1,00,000-1.5 लाखाच्या वर होत्या.
आम्ही प्राइजेस विचारत होतो ना, उचलून फक्त खाली ठेवत होतो आणि पुढे जात होतो. पण एक फील होता, पण ते क्वालिटी अप्रतिम होते. आता इथे ना स्कार्फ ठेवले होते पहा, मऊ मुलायम, इतका सुंदर कपडा होता तो. त्यामुळे प्राइस तेवढी वर्थ आहे, त्याची क्वालिटी आहे तिथे. सगळं कॉस्टली अफेअर आहे सगळे. हे सगळे हाय एंड ब्रँड्स होते. लुई विटॉन, हे पहा किती सुंदर केलं आहे ना पुढे लाईट्सचं. मला तर फारच आवडलं आणि इतकी फ्रेश वाईब होती ना मॉलमध्ये सगळीकडे. हे पहा किती सुंदर ॲस्थेटिक वाईज. वाव. आतमध्ये शूट अलाउड नव्हतं कुठे बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे मला जसं जमेल तसं मी बाहेरून शूट घ्यायचा प्रयत्न केला आहे. बाहेर काही प्रॉब्लेम नव्हता, आतमध्ये अलाउड नव्हते करत. ठिकठिकाणी असं आराम करायला बसायला त्यांनी जागा ठेवल्या होत्या, कोचेस होते. रिलॅक्स एकदम लॅविश एक्सपिरियन्स होता हा. खाण्यापिण्याचे बरेचसे कॅफे होते छान. आई पण खुश झाली एकदम हा एक्सपिरियन्स घेऊन. यातले बरेचसे ब्रँड तर मला माहीत पण नव्हते, निधीच आम्हाला माहिती देत होती. आपल्याला नवीन पिढीमुळेच बरीचशी माहिती कळते आजकाल. सगळ्या ब्रँड्सची ती मला माहिती सांगत होती. आपल्याला जनरली 4-5 ब्रँड मला माहीत होते, पण पुढचे सगळे निधीनेच मला सांगितले. याचं ठिकठिकाणी बसायची सोय केली होती. फिरून पाय दुखले तर मस्त आराम करायचा, 5-10 मिनटं रिलॅक्स व्हायचं. हे बल्गारी. इथे पण मजा आली. हे निटेड असे टॉप्स खूप सुंदर होते ना, म्हणून निधीला एक स्कर्ट आणि टॉप कॉम्बिनेशन आवडलं, म्हणून तिने तिथल्या शॉपिंग असिस्टंट असतात ना त्यांना विचारलं याची प्राईस काय, तर तिने सांगितले फक्त 46,000, 46,000. आम्ही वावा छान करून पुढे निघालो. इकडे खाली फूड कोर्ट आहे. हे छान मस्त छोटे छोटे कॅफे आजूबाजूला पण होते आणि खाली फूड कोर्ट पण आहे. मस्त सिटिंग अरेंजमेंट होत्या तिथेही. 46,000चा स्कर्ट ब्लाऊज म्हणजे माय गॉड. आणि हा जो समोरचा ब्रँड आहे ना हर्मेस, हा जगातला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह ब्रँड मानला जातो लेदर पर्सेससाठी. आणि त्यातले कपड्यांचा पण ब्रँड आहे तो. हे सगळ्यात एक्सपेन्सिव्ह ब्रँड आहे असं निधीने मला सांगितलं. मी नावसुद्धा पहिल्यांदा ऐकलं होतं टू बी फ्रँक. तिच्यामुळे मला सगळी माहिती कळाली आज. आणि वर्साचे पण तिचा आवडता ब्रँड आहे जिमी चू वर्साचे. हे पण मला निधीमुळेच कळाले. हे पहा आता आम्ही जिमी चूच्या शोरूममध्ये आहोत. या एक एक सँडल आपल्याला 1.5, 2 लाख 2.5 लाखाच्या आहेत पर्सेस. हे पहा यांच्या प्राईज आम्ही हळूच बघून येतो त्या, पण ही सुद्धा 2.5 लाखाची होती. हे पर्सेसचं कॉम्बिनेशन 1.25 लाखाचं होतं. तर नुसतं बघून तो फील घ्यायला सुद्धा एकदम मस्त वाटलं. हे पाहिजे जिमी चू शो, त्याच्यामध्ये आत्ता आपण होतो. आता आम्ही बाहेर आलो आहे आणि आम्ही बघून आलो तरी निधी म्हणाली मी पुन्हा एकदा जाऊन येते. म्हटलं जा तू, तोपर्यंत मी दुसरीकडे शूट करते.
तिला इतका तो ब्रँड आवडतो ना, तिचा फार फेवरेट आहे. म्हटलं देव करो लवकरच तुला छानपैकी असे मस्त तुझी कमाई दुप्पट टिप्पट हो आणि तू अफोर्ड करू शको. नक्की मस्त मनसोक्त शॉपिंग कर येऊन. आम्ही सध्या फक्त बघण्यातच समाधान मानत होतो सगळीकडे, पण लेदर वगैरे क्वालिटी इतकी सुंदर होती ना, खूप सुंदर होती. आता हे आबुजानी संदीप खोसला हे सुद्धा एक कपड्यांचं मोठं ब्रँड आहे यांचाही. आणि यांच्या पर्सेस वगैरे पण पहा किती सुंदर आहेत. सगळे हाय एंड ब्रँड्स आहेत तिथे. यांचे लेहंगे वगैरे पण फार सुंदर असतात. एक राहुल मिश्रा म्हणून त्यांचं पण होतं, तिथे पण आम्ही आज जाऊन पाहिलं नंतर. सेंट लॉरेन्स, टीरा ब्युटी शॉप पण फेमस आहे. ग्राउंड फ्लोअर आम्ही एक्सप्लोअर नाही केला, वरतीच आमचा बराच वेळ गेला. नेक्स्ट टाईम आपल्याला वरचे फ्लोअर्स आणि ग्राउंड फ्लोअर दोन्ही एक्सप्लोअर करायचे. पार्ट 2 मला करावाच लागणार आहे, कारण इतकं सुंदर आहे की मी पुन्हा नक्की जाणार आहे इथे. निधी प्रत्येक स्टोअरमध्ये जाऊन बघत होती. ती इतकी एक्सायटेड झाली होती, कारण तिच्या आवडीचे सगळे ब्रँड तिला दिसत होते. आर्मानी आमचा फेवरेट ब्रँड आहे. आर्मानीचे परफ्यूम खूप सुंदर असतात. सेंट लॉरेन्स हे पण खूप मोठा ब्रँड आहे. पर्सेस एक से एक सुंदर होत्या. आणि मला ना खरं म्हणजे मनीष मल्होत्राचा स्टोर आतून बघायचा होता. इथे एक ज्वेलर्सचं स्टोअर्स होतं. बघा काय सुंदर आहे ज्वेलरी आहे. आत आम्ही गेलोच नाही, नको म्हटलं उगाचच. आणि आज शूटिंग अलाउड नव्हतं बेसिकली. आणि मनीष मल्होत्राच्या इथे सुद्धा विदाऊट अपॉइंटमेंट आतमध्ये तुम्ही स्टोअर बघू शकत नाही असं म्हणाले. म्हटलं इट्स ओके बाबा, मनीष मल्होत्रा आहे तो. बाहेर फक्त मी शूट घेतलं आणि पुढे गेले. हे पाय संदीप खोसलांच्या इथे आपण आहोत आता. किती सुंदर प्रेझेंटेशन आहे पहा ना. कस्टमरला अट्रॅक्ट कसं करावं. ही सगळी वेगवेगळी जुनी ज्वेलरी त्यांनी बाहेर ठेवली होती, शोकेसमध्ये लावलेली. आणि त्यांचे डिझाईन 1936 पासूनचे डिझाईन्स असं त्यांनी दाखवलं होतं. हे पाय मनीष मल्होत्राचं स्टोअर आलं आहे. निधी तेच आतमध्ये विचारत होती, पण त्यांनी सांगितलं विदाऊट अपॉइंटमेंट तुम्ही आत नाही जाऊ शकत. मग म्हटलं थोडीशी निराशाच झाली आमची. म्हटलं ठीक आहे बाबा, मोठा ब्रँड आहे, इट्स ओके. बाहेरून शूटिंग घेऊ का विचारलं तर तो हो म्हणाला. मग फक्त मी इथूनच शूट केलं. भयंकर एक्सपेन्सिव्ह प्रकरण आहे हे. हा पण एक छान ब्रँड आहे लेहंगासाठी. निधी जाऊन आत बघत होती. मी जस्ट एंटर केलं, पण मग ते म्हणाले शूटिंग अलाउड नाही. म्हटल्यावर मग मी बाहेर पडले. निधीला म्हटलं तू बघ, तुला बघायचं आहे. तोपर्यंत मी बाहेरचं शूट घेते तेवढं घेते. मग निधी आणि आई चेकआउट करत होत्या बाकीचे. बर्बेरी याच्या पण पर्सेस खूप सुंदर असतात.
पहा ना लुक, किती सुंदर लुक आहे हा मॉलचा आतून. एकदम पुढच्या काळात गेल्यासारखा फील येत होता मला. तर हे ग्राउंड फ्लोअर सुद्धा आपण फक्त अर्धाच कव्हर केला. इतका मोठा मॉल येतो की प्रचंड मोठा आहे. अजून पुढेही बरेचसे ब्रँड होते, पण आम्हाला घरी यायला खूप ट्रॅफिक लागली असते, त्यामुळे आम्ही लिमिटेड टाईम होता आमच्याकडे. व्हॅलेंटिनो पण खूप छान ब्रँड आहे, गुच्ची. आणि आईला पण एवढं चालवलं नसतं, त्यामुळे आम्ही थोडक्यातच चक्कर मारून आलो आहे. पण नेक्स्ट टाईम आणखी एक्सप्लोअर करूया आपण नक्कीच. खूप सुंदर होतं. प्रत्येक पॅसेजमध्ये असे छान लाईट्स, किती सुंदर लॅम्प्स लावले होते बघा. आतमध्ये कॅफे होते असे. बाहेर आपण असं छान खाण्यापिण्यासाठी सोय ठेवली होती. छोट्या छोट्या पेस्ट्रीज, केक्स, बिस्किट्स, क्रीम बिस्किट्स. आकर्षक सजावट सगळीकडे, खूप सुंदर वाटत होतं. आणि खाली जे फूड कोर्ट आहे ना, ते बाजूला पण पहा ना, किती सुंदर फिश टँक आहे. खूप छान वाटत होतं डोळ्याला, ते आल्हाददायक एकदम. खरोखर पाय निघत नव्हता तिथून. टाईम लिमिट होतं, नाही तर खरंच अजून आम्ही 1-2 तास सहज रमलो असतो. इथून खाली ग्राउंड फ्लोअरला जायचे रस्ता होता. हे पाहता आम्ही बाहेर पडलो. बट वी वर व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड. खूप छान वाटलं आज, मस्त एक्सपिरियन्स मिळाला. सो फ्रेंड्स, खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. जिओ वर्ल्ड प्लाझा एक्सलंट आहे, छान आहे. काय आणि सुंदर ब्रँड्स आणि म्हणजे सगळं प्रत्येक lavish. ब्रँडच्या दुकानात आहे ना, असे सगळे अदबीने बोलत होते. हॉस्पिटॅलिटी खूप छान आहे खूप इकडची. सुंदर आहे. आणि गाडीतून पण आम्हाला उतरताना गाडीचा दरवाजा उघडून दिला. आणि ग्राहक हा राजा असल्यासारखं सगळ्यांना ट्रीट करत होता. सगळ्यांना ट्रीटमेंट. आणि जाताना पण थँक्यू म्हणून स्टाफ खूप सुंदर कोऑपरेटिव्ह आहे. खूप आणि आतला ॲम्बियन्स इतका एक्सलंट आहे. आता तुम्ही व्लॉग बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच. आणि बाहेरच पडावंसं वाटत नव्हतं आम्हाला. अजिबात हो. इच्छा होईना घरी यायची. आज घरी यायची पहिल्यांदा इच्छा असं झालं नव्हती. की मी मॉल मध्ये रमले. हे बघू की ते बघू असं व्हायचं. हो ना. आणि इतके दिवस जे ब्रँड मी रनवेवर पाहिले होते, ज्या मॉडेल्स, ते ब्रँडचे कपडे, ते पर्सेस वगैरे हात इतके लावून सगळं फील करता आला. आणि खूप सुंदर आहे. म्हणजे
हां कळलं की का त्याची प्राइस एवढी हाय आहे. क्लास क्लास आहे म्हणजे छोट्या छोट्या पर्सेसची प्राइस पण 1,50,000 होती. हो विचारलं आम्ही विचारलं होतं, माझ्या मागे एक कस्टमर होते त्यांनी विचारलं होतं. 1,50,000. पण एकदा तुम्ही कधी मुंबईत आलात ना तर हा एक्सपिरियन्स जरूर घ्या. खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तुम्हाला असं वाटेल की आपण राजा झालोय म्हणून बस. आणि खूप छान एक्सपिरियन्स फॉरेनला असल्यासारखं एक्सपिरियन्स होता. अजून पण बरंच काय काय तिथे आर्ट गॅलरी आम्हाला आहे. पार्ट 2 बनवावं लागणार पार्ट 2 आहे. बनवावं लागेल. आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत आणि आता तरी आम्ही फक्त ग्राउंड फ्लोअरच एक्सप्लोअर केला. अजून आर्ट गॅलरी आहे, पुढचा वरचा फ्लोअरला पण आम्ही गेलो नाही, वेळ कमी पडला कारण ट्रॅफिक जाम लागते घरी जाताना, म्हणून आम्ही थोडंच फिरलो. तेच पार्ट 2 नक्की येणार पार्ट आहे. 2 नक्की येणार आहे. आणि आम्हाला ना ताज हॉटेलची आज आठवण आली. तिथला स्टाफ पण असाच होता, खूप सुंदर, खूप एकदम छान. सुंदर. म्हणजे पोलाइटली वागणं बोलणं प्रत्येकाशी आज वर्थ विजिट होती एकदम. एकदम वर्थ इट आहे. आणि असा छान माइल्ड सेंट होता खूप, आणि इतकं फ्रेश वाईब होती आतमध्ये, एकदम प्लीझंट एक्सपिरियन्स रिलॅक्स होता. वाटत. चला, तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या फ्रेश व्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. बाय बाय.